नमस्कार. उद्या बुधवार. उद्या अधिक महिन्यातील कमला एकादशी. कोणत्याही परिस्थितीत तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू. सर्व संकटे दूर होतील आणि सुख शांती लाभेल. तुमच्या मुलांची, पतीची, तुमची खूप प्रगती होणार आहे. कारण 3 वर्षांनी एकदा येणारी ही कमला एकादशी असते. ही अधिक महिन्यातच येत असते. त्यामुळे तुम्हाला या एकादशीला अत्यंत हा महत्त्वाचा उपाय करायचा आहे. कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. कारण कमला एकादशी ही दर 3 वर्षांनी एकदा येणाऱ्या अधिक महिन्यात म्हणजेच पुरुषोत्तम मासात साजरी केली जाणारी अत्यंत पवित्र एकादशी आहे. या एकादशीला पद्मिनी किंवा परमा एकादशी देखील म्हटले जाते. अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. त्यामुळे या काळातील ही एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अत्यंत पवित्र ही तिथी आहे. या एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व ज्ञात अज्ञात पापांचा नाश होतो. मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे. हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना या पूर्ण होतात. घरात सुख शांती समृद्धी नांदते. आणि विष्णूंची प्रिय असलेली तुळस ही खूप महत्त्वाची आहे. या दिवशीचे स्थान एकदम उच्च आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत वेळात वेळ काढून हा उपाय करायचा आहे. या दिवशी विष्णू पूजनासोबतच लक्ष्मी देवीची पूजा केल्याने देखील आर्थिक अडचणी दूर होतात. सामान्यतः एकादशी दरमहा येते, पण कमला एकादशी ही 3 वर्षातून एकदाच येत असल्याने तिचे फळ हे अनेक पटीने अधिक मानले जाते. तर या दिवशी तुम्हाला हे उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे आणि कोणती पद्धत आहे, सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ हा बघा, कारण अर्धवट माहिती ही काहीही साध्य होऊ देत नसते. सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचे आहे. हा उपाय करण्यासाठी व्रताचा संकल्प करायचा आहे. भगवान विष्णूंची म्हणजेच श्रीहरींची योग्यतेने षोडशोपचारे पूजा करायची आहे. शक्यतो विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करणे शक्य झाले तर आवर्जून करा, किंवा मग तुम्ही श्रवण देखील करू शकता. व्यंकटेश स्तोत्र देखील या दिवशी श्रवण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर संस्कृतमध्ये हवे असेल तर मोनिका कुलकर्णी या चॅनलवर आहे, आणि मराठीमध्ये देखील मी इच्छापूर्ती मनोकामना पूर्ण करणारे व्यंकटेश स्तोत्र हे मोनिका कुलकर्णी या चॅनलवर दिलेले आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. दोन्हीपैकी एक कोणतेही ऐकू शकता. अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे. सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि तुमच्या घरात कोणतीही नकारात्मकता राहत नाही. हे स्तोत्र खरं तर दिवसभर कधीही ऐकावे आणि दररोजच ऐकावे. अधिक महिनाच नाही तर नियमितपणे तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. तर लिंक मी नक्की देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की बघा. तर तुम्हाला या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून पिवळे फूल, विशेषतः कमळाचे फूल अर्पण करणे शक्य झाले तर आवर्जून करा. म्हणजेच पिवळे फूल अर्पण करू शकता, जसे की झेंडू किंवा मग शेवंती, नाहीतर मग कमळाचे फूल असेल तर ते देखील अर्पण करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हे सर्व करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि हिंदू धर्मात खूप मोठे महत्त्व तुळशीला आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तुळशीची योग्य दिशा आणि नियम पाळणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात येणारी वाईट ऊर्जा नष्ट करण्यासाठी, त्यासोबतच आरोग्यदायी फायदे देखील तुळशीचे आहेत. आणि तुळस ज्या घरी आहे त्या घरामध्ये लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद कायम राहत असतात. तर मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, उद्याचा हा दिवस साधासुद्धा दिवस नाही आहे. खूप महत्त्वाचा दिवस आहे. यानंतर तुम्हाला पुन्हा 3 वर्ष वाट पाहावी लागेल हा उपाय करण्यासाठी. म्हणून उद्याची ही संधी तुम्ही अजिबातच सोडू नका. परंतु तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत. रविवारी, एकादशीला आणि सूर्यचंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीला पाणी घालत नसतात आणि स्पर्श देखील करत नसतात. तर उद्या तुम्हाला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे. फक्त एक वस्तू तिथं ठेवायची आहे. त्यासोबतच तिची पाने देखील तोडत नसतात. घरात सुकलेली तुळस ठेवू नये. तुळस सुकल्यास ती नदीमध्ये किंवा मातीत विसर्जित करून नवीन रोप लावावे. तुळशीच्या कुंडीत किंवा तिच्या आजूबाजूला कॅक्टस सारख्या कोणत्याही काटेरी वनस्पती, काटेरी झाडे हे लावू नकात. सामान्यतः वर्षात 24 एकादशा येत असतात, पण अधिक मासामुळे त्या 26 होतात. 3 वर्षातून एकदाच हा योग येत असल्यामुळे या दिवशी केलेल्या उपवासाचे, उपायाचे आणि पूजेचे फळ हे इतर एकादशींपेक्षा अनेक पटीने आणि अधिक पटीने मिळते. कमला हे माता लक्ष्मीचेच एक नाव आहे. या दिवशी भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, कीर्ती आणि वैभव प्राप्त होत असते. धार्मिक मान्यतेनुसार कमला एकादशीचे व्रत मनोभावे केल्याने
मनुष्याच्या मागील असलेले अनेक जन्मांचे पाप हे नष्ट होतात आणि कठीण दिवस देखील दूर होतात, चांगले दिवस दिसायला लागतात, सुरुवात होत असते. त्यासोबतच स्कंदपुराणात सांगितल्यानुसार हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष मिळतो आणि विष्णू लोकाची म्हणजे वैकुंठधाम प्राप्ती होत असते. या दिवशी केलेले दान जसे की अन्नदान, वस्त्रदान, पाण्याचे दान हे कधीही वाया जाणार नाही, याचे अक्षय पुण्यफळ मिळत असते. तर तुम्हाला उद्याच्या या विशेष तिथीवर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे? तर तुम्हाला हा उद्या सकाळी लवकरात लवकर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते 11 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करता येईल. नाही शक्य झाले तर मग संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. तूपच टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा दिवा घेऊन तुळशीजवळ जायचे आहे. सर्वप्रथम तुळशीजवळ तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुळशीला नमस्कार करायचा आहे. तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे. त्यासोबतच एक डिश घ्यायची आहे. डिशमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत व त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. दिवा जमिनीवर ठेवू नयेत. त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे व प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला आवर्जून चिमूटभर हळद टाकायची आहे. एकादशीच्या दिवशी गाईच्या तुपाचा दिवा आपण तुळशीजवळ लावला आणि संध्याकाळी हा दिवा लावला, त्यामध्ये हळद टाकली तर यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही पूर्णतः नष्ट होते. गाईचे तूप मिळाले तर आवर्जून टाका, नसेल तर मग म्हशीचे टाकू शकता. चांगले तूप आपल्याला इथे वापरायचे आहे. तर भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीला तुम्ही अशा प्रकारे दिवा लावल्याने साक्षात भगवान विष्णूंचे आशीर्वाद हे 100% प्राप्त होणार. तुमच्या घरातील सर्व संकटे हे दूर होतील. त्यानंतर तुम्हाला अजून एक अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे. तुम्ही असा दिवा लावल्यानंतर आणि त्याखाली तांदूळ ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये बरकत राहते. धनधान्य संपत्तीची कधीही कमतरता पडत नाही. यानंतर तुम्हाला महत्त्वाचे काम कोणते करायचे आहे? तर ते म्हणजे तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे. पांढरा धागा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे किंवा पिवळा धागा असेल तरी उत्तम. आणि पांढरा घेतला असेल तर त्याला थोडीशी हळद लावून पिवळसर तयार करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक कवडी घ्यायची आहे. कवडी ही पिवळ्या रंगाची असेल तर उत्तम किंवा पांढऱ्या रंगाची असेल तर ती देखील घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला ही कवडी पिवळी करून घ्यायची आहे थोडीशी हळद लावून आणि सोबतच हळद, कुंकू, अक्षता, कवडी आणि हा पिवळा रंगाचा धागा सोबत घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ जाऊन जो दिवा लावलेला आहे त्याच वेळेला तुम्ही हा उपाय देखील करू शकता. तर तुळशीला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून घ्यायचं आहे, नमस्कार करायचा आहे. तर जो तो धागा आहे तो तुम्हाला तुळशीवर टाकायचा आहे. लक्षात ठेवा, तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे. तुळशीवर तुम्ही अलगद हा धागा टाकू शकता. त्यानंतर जी कवडी आहे ती हातात घ्यायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 21 वेळेला म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र देखील तुम्हाला 21 वेळेलाच म्हणायचा आहे. तुमची जी काही मनोकामना आहे, जी काही इच्छा आहे तिथे व्यक्त करायची आहे. त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी, घरामध्ये सुखशांती लाभण्यासाठी, तुमच्या मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही कवडी तुम्हाला त्या तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायची आहे. त्यानंतर तुळशीला नमस्कार करायचा आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा 11 वेळेला मंत्र म्हणायचा आहे प्रदक्षिणा करत करत. किंवा मग महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते, सौभाग्य प्राप्त होते आणि सुख शांती घरामध्ये नांदते. एकादशी दिवशी अशा प्रकारे विधिवत पूजा करून झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. तुम्हाला तुळशीमधली थोडीशी माती घ्यायची आहे आणि तुमच्या कपाळाला टिळा म्हणून लावायची आहे आणि घरातल्या सर्वांनीच लावायची आहे आणि गळ्यावर देखील तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही टिळा लावल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रहांचे दोष हे कमी होतात. घरामध्ये वातावरण हे सकारात्मक होते. समाजामध्ये मान सन्मान मिळतो. भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय असल्यामुळे तुम्ही दिव्याचा हा उपाय आणि अशा प्रकारे धागा वाहिलात तर साक्षात भगवान श्री विष्णूंचे, माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत. तर एकादशीला महत्त्वाचे नियम म्हणजे तुळशीला पाणी घालू नये, तिचे पाने देखील तोडू नयेत. असे मानतात की तुळशी या दिवशी भगवान विष्णूंसाठी निर्जला उपवास करत असते. त्यामुळे तुम्हाला हे नियम आवर्जून पाळायचे आहे. शास्त्रानुसार हा जो उपाय आहे तुळशीला धागा वाहण्याचा हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो, जो घरातील गरिबी दूर करून सुख समृद्धी घरात आणत असतो.
कारण भगवान विष्णूंना लाल रंग, पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. एकादशीला तुम्ही असा पवित्र धागा, कलावा किंवा सुती धागा तुळशीला अर्पण केल्याने दोघेही प्रसन्न होतात, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू. आणि असे मानले जाते की हा धागा वाहताना मनामध्ये जी इच्छा बोलली जाते ती माता लक्ष्मी तुळशीच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत असते. हा उपाय केल्यावर व्यापार, नोकरीतील मंदी आणि पैशाची नड ही दूर होते. धनलाभाचे प्रबळ योग बनतात. ज्योतिषशास्त्रानुसार पिवळा धागा बांधल्याने कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो, ज्यामुळे बुद्धी, यश आणि भाग्य वाढते. तर हा धागा बांधताना तुम्हाला काही चुका करायच्या नाहीत. हा धागा हळदीच्या पाण्यामध्ये भिजवून थोडासा पिवळा करून घ्यायचा आहे. धागा बांधण्यापूर्वी त्याला 11 किंवा 108 गाठी मारता आल्या तर माराव्यात. प्रत्येक गाठ मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर हा धागा तुळशीच्या मुख्य खोडाला कुंडीत हलकेच जास्त घट्ट न करता बांधावा, म्हणजे तुम्ही अर्पण देखील वरतून करू शकता. महत्त्वाची काळजी म्हणजे एकादशी दिवशी तुळशीला स्पर्श करणे हे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे धागा बांधताना झाडाला स्पर्श करायचा नाहीये. वरतून तुम्ही अर्पण केला तरीही चालेल. अतिशय प्रभावी हा उपाय नक्की करा. ज्या घरात सुतक असेल त्या घरातील कोणालाही हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.